समुद्र किनारा स्वच्छ करण्याकरता आमदार येऊन गेले, त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक येऊन गेले, विरोधी पक्षनेत्या येऊन गेल्या. आता 2 दिवसात महापौर सुद्धा येणार आहेत. पण महापौरांनी निर्देश देऊनही ग्राउंडवर मात्र झिरो अंमलबजावणी. निश्चित लागवी आपण गेल्या 5वा दिवस आहे हा. 4 दिवसांपासून ही परिस्थिती दाखवतोय आणि त्या 4 दिवसाचा परिणाम जर मी दाखवला तर ही चौपाटी आहे ती आता अर्धी स्वच्छ झालेली आहे. मात्र ह्या पर्यटनाचा ठिकाण आहे. या ठिकाणी जे वेगवेगळे ग्रुप्स आपण पाहतो, योगासनं करतायत, व्यायाम करतायत. इतकंच नाही तर आपल्या समोरच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरलेली आहे. याच संघाच्या प्रचाराच्या जोरावरती भाजपने महाराष्ट्र केंद्रात आणि मुंबई महापालिकेवरती देखील सत्ता स्थापन केली. मात्र मुंबई महापालिकेचं प्रशासन हाताळण्यात कुठेतरी भाजप अपयशी ठरतंय का, हा सवाल आज इथले स्थानिक नागरिक उपस्थित करतायत. कारण ज्या 4 दिवसांपासून जी परिस्थिती आपण दाखवली त्यानंतरही जर आपण मागे रहिवासी क्षेत्र पाहिलं, म्हणजे याच्याच दुसरं टोक आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवासी राहतात, तिथे मात्र कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय. महापौरांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी 2 दिवसापूर्वी आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी मनुष्यबळ वाढवलं जाईल. मात्र हे मनुष्यबळ किती तोकडं आहे. एवढ्या मोठ्या चौपाटीवरती एवढ्या कमी संख्येने तुम्ही मनुष्यबळ लावता. यंत्र कुठलीही वाढवलेली नाहीयेत. ज्या 2 मशीन्स गेल्या 4 दिवसांपासून स्वच्छता करतात त्या तितक्याच दिसत आहेत, त्यामध्ये कुठलीही वाढ झाली नाही. त्यामुळे आजही जर रहिवासी क्षेत्र आपण हे समोर पाहत आहोत, या ठिकाणी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय. आणि सर्वात लाजिरवाणी बाब, खेदजनक बाब म्हणजे जो कचरा उचलला जातो तो समोरच ठेवला जातो असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आपण काही स्थानिकांशी देखील बातचीत करूया. ते काय आरोप करतायत आणि त्यांचं काय पर्याय सुचवतात महापालिका प्रशासनाला ज्यामुळे ही चौपाटी स्वच्छ होऊ शकते. सर, तुम्ही कालही लोकशाहीसोबत संवाद साधलेला होता. कालची परिस्थिती आजची परिस्थिती काय फरक दिसतोय? हो, थोडा तुमच्या परत एकदा आभार की तुम्ही 5व्या दिवसापर्यंत परत हा प्रश्न लावून धरला, त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, प्रशासनाने आता तुमच्या ह्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. मनुष्यबळ वाढवलेलं आहे, यंत्रसामुग्री थोडी वाढवली, पण हे तोकडं आहे. दुसरी गोष्ट, हे लोक जे उचलत आहेत कचरा, हा बघा, हा परत इथे आणून इथे डंप करतायत. याने होतंय काय, आता ओहोटी चालू आहे. ओहोटीच्या नंतर परत भरतीच्या वेळेला हा कचरा परत आत जाणार आहे. भरती आणि ओहोटी ह्याच्यामध्ये एक 6 तासाचा आपल्याला पिरियड मिळतोय. तेवढ्यामध्ये हा कचरा जर उचलला गेला तर ठीक आहे, ना तर हा परत कचरा काय करणार, या भरतीच्या वेळेला परत हा कचरा आतमध्ये जाणार. ही सायकल कंप्लीट होत राहते. म्हणजे निश्चित लागवी. हे बघ, आता आपण समोरच पाहत आहोत की तो कामगार आहे ज्याने कचरा या गमेल्यामध्ये भरून आणला आणि पुन्हा त्या ठिकाणी टाकलेला आहे. आणि पुन्हा आता जो कचरा गोळा केला जातोय तिथला कचरा घेऊन हे कामगार आहेत ते या ठिकाणी कचरा डंप करत आहेत. मात्र यामुळे ज्या प्रकारे आता रहिवासी सांगतायत की ओहोटीच्या वेळी पाणी आत आपल्याला पाहायला मिळतं, भरतीच्या वेळी पाणी पुन्हा किनाऱ्यावर आलं तर हाच कचरा पुन्हा समुद्रात जाणार आहे. त्यामुळे हे काम चालू वृत्तीमुळे ही चौपाटी किंवा मुंबई स्वच्छ होताना पाहायला मिळणार नाही. याला पर्याय काय आहे ते आपण त्या ठिकाणी जरी आपल्या बातमीनंतर काहीशी यंत्रणा येतो ना, आम्हाला माहिती आहे याची डेमोग्राफी काय आहे की हा 6 तासाचा जो पिरियड आहे, 6 तासाचा पिरियड, एवढ्या कालावधीमध्ये हा कचरा उचलला गेला पाहिजे. आता जी ओहोटीमध्ये, आता ओहोटी पासून हा भरती येईपर्यंत जे या पिरियडमध्ये जर उचलला गेला आणि इथून बाहेर नेला तरच होणार. परत हे पाण्याबरोबर आत येणार कचरा. हे दुर्दैव आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आता हे जे नवीन कोण आहेत त्यांनी हे हँडल करताना हे समजून घेतलं पाहिजे. असं लागवी, ज्या पहिल्या 6 तास असतात ते अत्यंत महत्वाचे असतात. कारण या 6 तासामध्ये जो कचरा आहे तो हा संपूर्ण चौपाटीवरचा कचरा उचलला नाही तर हा समुद्र जो हा कचरा ओकतोय, जो मुंबईकरांनी याच्या समुद्राच्या पोटात टाकलेला आहे, जो समुद्र पुन्हा मुंबईकरांना भेट म्हणून घेतोय, हा कचरा पुन्हा एकदा भरतीच्या वेळी पुन्हा आत जाताना आपल्याला या ठिकाणी काम केलं जातं. सांगितल्यानुसार म्हटलं जातं की यंत्रणा आम्ही वाढवलेली आहे. ग्राउंडवर काहीशी 1-2 मनुष्यबळ वाढताना दिसतं. यंत्रणा जिथे 3 ट्रक होते तिथं 4 ट्रक आपल्याला पाहायला मिळतात. चेतन, पण तो कचरा उचलून परत तिथंच किनाऱ्यावर ठेवला जातो. ही कसली मॅनेजमेंट, हा कसला प्रकार? आपल्यासोबत स्थानिक नगरसेविका सुधा सिंग जोडल्या गेलेल्या आहेत. सुधाजी, नमस्कार. गेले 5 दिवस लोकशाही मराठी सातत्यानं जुहू बीचचा आढावा घेत आहे. परिस्थिती जैसे थेच आहे. कचरा काही साफ होताना दिसत नाहीये. महापौर म्हणतायत मी यंत्रणा वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत, यंत्रणा वाढवली जाईल. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे.
सुधा जी, जी जी नहीं काफी वहाँ बढ़ाया गया है वहाँ पे। और काय काय वाढवली आहे यंत्रणा? जेसीपी और लोगों को भी मेन पावर जो हमारे कर्मचारी हैं, सफाई कर्मचारी लगे हुए हैं और भी ज्यादा बढ़ाया गया है। किती और भी किती हमारे- वाढवली गेली आहे सुधाजी? मला आकडा सांगा. देखिए 75 मॉर्निंग में है और 75 इवनिंग में है। काय काय 75 काय 75 काय आहेत? नहीं और भी हैं उसमें। तुम्हाला माझा प्रश्न कळतोय सुधाजी? सुनिए 75 मॅडम, आहेत असं तुम्ही म्हणताय. 75 नाही. कामगार आहेत की 75 ट्रक आहेत? नहीं कामगार 75 तक कैसे आएगा मैडम, क्या बात कर रही हैं आप? 75 कामगार आहेत. जो कामगार जो हैं वहाँ पे लगे हुए हैं, मेन पावर जो हमारे सफाई जो सब हैं वहाँ पे कर्मचारी जो सफाई वाले हैं। सुधाजी, लोक लगे तुम्ही हुए अशाच माझ्या समवेत जोडल्या राहा. माझे प्रतिनिधी ग्राउंडवर तिथे चेतन, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित पोहोचतोय? सुधाजी काय बोलतायत तेही तुम्हाला ऐकू येत आहे. तुम्ही थेट सुधाजींशी सुद्धा बोलू शकता. त्या म्हणतात सकाळी 75 कामगार काम करतात, स्वच्छता करतात आणि संध्याकाळी परत 75 कामगार काम करतात. दिसतात का ग्राउंडवर 75 कामगार? निश्चित सुधाजी जे दावा करत आहे तो दावा कुठेतरी फोल आहे हा आपण बोलू शकतो. कारण इथे आपण आपल्या फ्रेम मध्ये प्रत्येक कामगार इथे त्याची गणना करून दाखवू शकतो. अवघे 25 ते 30 कामगार या ठिकाणी काम करतायत. 75च्या निम्न कर्मचारी देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. बोला सुधाजी. त्यामुळे आपने अभी देखिए 7 किलोमीटर पूरा है जुहू बीच, वर्सोवा जुहू बीच। सुधाजी, ज्या प्रकारे तुम्ही दावा करताय 75 कर्मचाऱ्यांचा, तो दावा पूर्णपणे फोल आहे. जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आणि जर कामगारांची गणना केली तर या ठिकाणी मी दाखवू शकतो की अवघे 10 ते 12 कामगार एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी मुख्य कचऱ्याचा ढीग आहे त्या ठिकाणी 10 ते 12 कामगार आहे. या संपूर्ण किनारपट्टीवरती पुढे कुठेही कामगार दिसत नाहीयेत. त्यामुळे अवघे 20 ते 25 कर्मचारी या ठिकाणी आहेत. म्हणजे सुधाजी, जो आता दावा उत्तर द्या. महापालिकेने केला होता की 75 कर्मचारी सकाळी आम्ही कामाला लावू, त्याच्या निम्मे कर्मचारी देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत. आपण स्वतः इथल्या रहिवाशांशी देखील बोलूया की ज्या प्रकारचा दावा महापालिका करत आहे तो कितपत खरा आहे. सर, या ठिकाणी स्थानिक नगरसेविका देखील लाईनवरती आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 75 कर्मचारी सकाळी आणि 75 कर्मचारी सायंकाळी सुधाजी, तुमचा आवाज व्यवस्थित लावलेले आहेत. ऐकूया ना, ग्राउंडवरच्या लोकांकडून ऐकून घेऊया. कर्मचारी तुम्ही सकाळपासून या ठिकाणी पाहिले का? बघा ना, तुम्ही बघताय ना आता हमें भी इथे थोडे ग्राउंड आणि पे आने तिथे थोडे. दीजिए। सुनिए हमें हेलो हमें भी ग्राउंड पे आने दीजिए, हम बात 50 वर करते असतील, हैं। 50 वर असतील. सुधाजी, तुम्ही त्या ठिकाणी सुधाजी तुम्ही म्हणताय 75 कामगार काम करतात. आता जेव्हा खरी परिस्थिती तुम्हाला ऐकवली थेट ग्राउंडवरून, तर तुम्ही म्हणता आम्हाला आता ग्राउंडवर येऊ द्या. म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती माहीत नसताना थेट आकडेवारी सांगितली जाते. दावा प्रशासन करताय ज्या नहीं मस्टरी त्यांनी वाढवायला पाहिजे त्या प्रकारची सही है, मस्टरी वाढवली कम ज्यादा। आपण हाँ, संपूर्ण किनारपट्टी दाखवू हम शकतो. बीएमसी से बात करेंगे कि और बढ़ाया जाए, क्योंकि मग ये 75चा आकडा कुठून काढलात तुम्ही? पहली बार ऐसा हो रहा है कि ये कचरा हम लोगों ने वहाँ भी चेक किया, पंपिंग स्टेशन पे भी गए, वहाँ भी चेक किया, वहाँ तो वो पूरा बराबर दिख रहा है। सुधाजी, मला उत्तर द्या ना, 75चा आकडा कुठून काढलात? कुठून काढलात 75चा आकडा? मैडम आप अभी इस वक्त कहाँ ग्राउंड पे हैं? तुम्ही 75, माझे प्रतिनिधी ग्राउंडवर आहेत. पूर्ण समुद्र किनारा त्यांनी बघितलेला आहेत. लोक तिथं सांगतायत 75 कामगार दिसतच नाही. तो वो 75 अभी आके गए होंगे। एवढ्या सकाळी विचारूया ना, चेतन. मैडम 5 बजे भी आते हैं वो सुबह। चेतन, सकाळी 5 वाजता 75 कामगार येतात दोपहर का? में भी आते हैं। हेलो, ऐकूया ना सुधाजी, जरा ऐकून घ्या ना, मुंबईकरांचं ऐकून घ्या. बोला चेतन, सकाळी 5 वाजता पण कामगार येतात म्हणे. हम बीएमसी, सुनिए मैडम, बीएमसी को भी बुलाते हैं हम। हमारे जो SWM है डिपार्टमेंट, हम उनको भी बुलाते हैं। सकाळी 5 वाजता? सुबह 5 बजे भी होते हैं, 7 बजे भी होते हैं, 8 बजे भी होते हैं। बरं, मला सुधाजी एक सांगा. और शाम को भी होते हैं वो। बरं, मान्य. कभी कम ज्यादा एक साथ, लेकिन आप एक साथ वो इतने सुबह शाम होते हैं। कभी कोई आया, कभी कोई गया, कोई इधर गया, सब एक साथ, पर इतने हैं। अच्छा, बरं, चला, इतना मान्य. हमें भी सुनिए मैडम, ऐका ना, हमें भी इतना ही ऐका ना. बताया गया। ऐकाल हमने तुम्ही अपनी थोडं माझं?
अभी माझं मेरी ऐकाल बात भी थोडं? सुनिए आप, मेरी बात भी सुनिए आप। ऐकलं मी तुमचं. हमने अपनी मेयर को भी बुलाया, हमारी मेयर भी आ रही है, हमारे एमएलए साहब भी आके गए, हमारे प्रभात समिति अध्यक्ष भी आके गए, हमारी जो बीएमसी की तरी परिस्थिती प्रशासन तशीच है आहे. वो भी आके गई, तरी परिस्थिती तशीच आहे. तो भी वैसे ही है। पर मग? ये पता तो थोड़ा ये कि कहाँ से रहा है, कभी ऐसा हुआ नहीं है, इतना कभी नहीं हुआ ऐसा। दरवर्षी पावसाळ्यात होतं. हाँ, पर इतना इस साल तो कुछ ज्यादा ही हो रहा है, का हम लोग होतं? खुद परेशान हैं। स्थानिक नगरसेवक म्हणून तुमची ही जबाबदारी आहे ग्राउंडवर उतरून या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करणं. तुम्ही म्हणताय सकाळी 5 वाजता. हा मॅडम तर एक तुम्ही सकाळी कल आप आइए, कल उद्या आम्ही सकाळी रोज या येतो तुम्ही. ताई सुधाजी, आम्ही हा. रोज येतो. आम्हाला येण्याची तुम्ही वेळ सांगू नका. नगरसेवक पोहोचण्याआधी आमची टीम त्या ठिकाणी पोहोचतीये. तुम्ही म्हणताय सकाळी 5 वाजता तुमची महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचतात. आपण लोकांकडून ऐकून घेऊया ना. लोक तिथेही 4:30-5 वाजल्यापासून येतात. लोक खरं बोलतात. हॅलो. ऐकूया आपण. हॅलो. चेतन, सुधाजी तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, माझाही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चेतन, सकाळी हॅलो. 5 वाजता इथे स्वच्छता कर्मचारी दिसतात का? लोकांना विचारा. सुधाजी ऐकतायत. निश्चितपणे लागवी इथले स्थानिक नागरिक आहेत ते नेहमी फिरत असतात. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया वाटलं तर. या ठिकाणी एक ताई आहे सुधाजींनी ज्या योगासनं फोन करायला ठेवलाय, आलेल्या चेतन. होत्या. ताई, तुम्हाला या सुधा ठिकाणची सिंग, जी स्वच्छता आहे स्थानिक नगरसेविका. रोज किती वाजता असतात? बहुत रहता है गंदा, एकदम परेशानी होता है। हम लोग तो रोज आता है 5:30 बजे सुबह, इधर एक्सरसाइज करता है, लेकिन 5 वाजता सकाळी येता. पूछो वो बताएगी। ए भारती, भारती, उनको पूछो, आपण सांगा. उनको पूछो, मैं नहीं बता सकती। आता आम्ही नगरसेवकांशी देखील बातचीत करत होतो. नगरसेवक म्हणतात सकाळी 5 वाजता कर्मचारी येतात, योग्य प्रकारे सफाई चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? अच्छा है ना? अच्छा, सफाई हो रही है क्या पूरा? हाँ हो, आप लोग तो करते हैं रोज, मगर रोज कचरा दिखते हैं। क्या लगता है फिर ये कामगार यहाँ पे बढ़ाना चाहिए? बढ़ाना ही चाहिए ना, साफ सुथरा करने के लिए तो बढ़ाना ही है ना, अच्छे ही करना है। आपको इनफ है कि इतने से हो जाएगी सफाई? मुझे क्या मालूम, मेरे को ये अभी- सब नहीं पता, उसको पूछो, वो बताएगी। या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या सकाळी 5 वाजल्यापासून लागवी ज्या महिला आहेत ज्या या ठिकाणी योगासनासाठी येतात, व्यायाम करण्यासाठी येतात, मात्र या ठिकाणची जर आपण पाहिलं एरोबिक्ससाठी ते येतात. पहिली परिस्थिती वेगळी होती. आज आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी दाखवतो, त्यामुळे स्वच्छता झालेली आहे, मात्र अद्यापही बराच कचरा आहे. ताई, काही आता आम्ही नगरसेविका आहेत ज्या स्थानिक नगरसेविका आहेत सुद्धा, जी त्यांच्याशी आम्ही बातचीत केली. त्यांचं म्हणणं आहे सकाळी 5 वाजता कामगार येतात, सफाई खूप फास्ट आम्ही करत आहोत. तुम्हाला वाटतं का फास्ट सफाई चालली आहे? कारण पुढे अजूनही कचरा आहे. हो, सफाई चांगली चाललेली आहे मस्तपैकी, आणि सगळं व्यवस्थित होते. पुष्कळ कचरा होता, पण सगळं व्यवस्थित आता होत आलेलं आहे. पण पुढे अजूनही तुम्हाला कचरा दिसतोय का? कारण त्यांना वाटतं की सफाई कर्मचाऱ्यांनी पूर्ण कचरा साफ केलेला आहे. नाही, पुढे आहे पुष्कळ कचरा अजून आहे चौपाटीला. आणि ते असंही म्हणतायत की सकाळी 75 कर्मचारी काम करायला येतात. तिथे तुम्हाला किती कर्मचारी दिसत आहेत? आता कमी झालेले आहेत, पण असतात कर्मचारी, बरेच असतात. त्यामुळे आपण पाहू शकतो जे स्थानिक आहेत त्यांचंही म्हणणं तेच आहे की सकाळी कर्मचारी येतात, त्याच्यानंतर जसा दिवस उजाडत जातो तशी कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी होत जाते. आणि म्हणूनच जर पाहिलं तर एक बाजू आहे ती संपूर्णपणे अद्यापही कचऱ्याने व्यापलेली आहे. त्यामुळे इथला कचरा जर साफ करायचा असेल तर मोठ्या संख्येने या ठिकाणी यंत्रणा कामाला लावावी लागेल. त्याच वेळी हा कचरा साफ होईल, नाहीतर रोज या ठिकाणचा कचरा आहे तो असाच प्रकारे भरतीच्या वेळी आत जाईल आणि चेतन, ओहोटीला पुन्हा तो बाहेर फेकला सुधा जाईल. सिंग पुन्हा आणि एकदा जोडल्या त्यामुळे जी गेल्या आहेत. स्वच्छ झालेली चौपाटी आहे ती चेतन, देखील पुन्हा अस्वच्छ झाली. स्थानिक नगरसेविका सुधा सिंग पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. सकाळी 5 वाजता कर्मचारी येतात, 7 वाजता येतात, 8 वाजता येतात आणि संध्याकाळी सुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्मचारी येऊन समुद्र किनारा साफ करतात. यंत्रणा वाढवली आहे असा त्यांचा दावा आहे. तिथं आपण परिस्थिती पाहिली तर तिथं परिस्थिती ही रोज दिसते तशीच आहे. भीषण कचरा उचलून पुन्हा तिथंच टाकला जातोय. तिथे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याशी तुम्हाला काही बोलणं शक्य आहे का? त्यांना विचारणं शक्य आहे का की सकाळी 5 वाजता निश्चितपणे त्यांची आपण कुठली सुधाजींना टीम येते? देखील दाखवूया आणि आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. लागवी जे विदारक इथलं सत्य आहे, म्हणजे जी काम चालू वृत्ती आहे कामाची ती दिसू शकते
इथून कचरा उचलला जातो या अगदी किनारपट्टीमध्ये आपण चेतन पाहतोय तोवर आणि मी तो याच स्थानिक ठिकाणी डंप केला नगरसेवकांकडे जातो जाते. आणि चेतनचा आवाज तोवर म्यूट करा, तो कर्मचाऱ्यांशी संवाद साधेपर्यंत. सुधाजी, आपण पाहतोय की त्या ठिकाणी जो कचरा समुद्र किनाऱ्यावर ठेवला जातो तो उचलल्यानंतर त्याचं पुढे काय होतं, तो कचरा कुठे ठेवला जातो? वो कचरा भी लेके बाहर लेके जाते हैं वो। हम्म, हाँ, और ये जो आप बता रही है ना, ये हम लोगों ने अभी परसों भी, कल नहीं परसों हम लोगों ने विजिट किया अपने अपने आप तो थी साथ में, आपकी पूरी टीम थी हम लोगों के साथ। हम्म, टेस्ट रूम भी हम लोगों ने चेक किया, मोरा गांव स्टेशन पे, फिर गजदर उधर पंप हाउस उधर स्टेशन पे, कि कहीं ये टूटा, लेकिन वो भी सब व्यवस्थित है। अभी थोड़ा जो आप हम ये है ना, और ये बिल्कुल ये हमारे जनता को उनको भी समझना चाहिए, ये जो नाला से जहाँ पे बस्तियां स्लम है, ये कहाँ से, ये बहुत जमाने के, देखिए वो भी बहुत चीज है, ये कोई आज का कचरा नहीं आ रहा है निकल के। अभी जो परिस्थिति हुई है, जो 70, 80, 90 साल ब्रिटिश समय का, उन लोगों ने जो अंडरग्राउंड, ये भी आपको पता होगा, अंडरग्राउंड जो बहुत पुराने नाले हैं, 100 साल पुराना, वो भी तो कहीं ना कहीं अंदर से आके समुद्र में ही मिलता है ना वो। बरोबर. अभी टेम्परेरी इन लोगों ने ऊपर डाल दिया, अभी बाहर से आ जा रहा है, लेकिन जो अंडरग्राउंड नाले बने हैं जो बहुत नीचे हैं, वो समुद्र में आके मिला हुआ है। और वो जो हम लोगों ने उस दिन, हम लोग को इतना ताजुब लग रहा था कि इतने पुराने चिकट, जैसे वो फैक्ट्री के होते हैं ना माल, फैक्ट्री के गंदगी वैसे निकल के आ रहे हैं कि ये आ कहाँ से रहा है। सुधाजी, अगदी पर मान्य, BMC लगी पण हुई है, सुनिए त्या मैडम, दिवशी सुधाजी, हम समझ रहे हैं। अगदी मला मान्य आहे, तुमचं म्हणणं मला मान्य, पण त्या दिवशी तुम्हीच आमच्या टीम समवेत होतात, त्यावेळेला तुम्ही एक गटार दाखवलं, ज्या गटाराला झाकणच नाहीये, तिथलं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. हाँ, ये जो अभी उस दिन देखा ना मैडम, ऐका सुधाजी, ते हाँ, झाकण लावण्याची जबाबदारी, ते झाकण असण्याची जबाबदारी BMC की है, BMC की है। अगदी मग ती जबाबदारी कोण पार पडणार? हाँ, ये जो ढक्कन आपने देखा ना अभी, ये अभी BMC की है, उसको ये, और वो भी कि ये अनऑथराइज है, ये ऑफिशियली है, इसको हम यहाँ कर सकते हैं कि नहीं कर सकते, उसके लिए भी हमने कई बार झाकण किया। लावणार कोण, त्याला आवाज जाळी होता है। लावणार कोण? ढक्कन हम लोग भी देखते हैं, हम लोग भी उनको इन्फॉर्म करते हैं, कभी उनके करना। बंदे को भी चाहिए, ये उनकी जिम्मेदारी, तो उसको आके लगाना चाहिए। अभी कभी- कल हमने अपने मेयर को भी बोला, हमारी मेयर भी आने वाली हैं अभी, आज या कल में वो विजिट पे आने वाली है, उन्होंने टाइम दिया है हमें। हमने कहा मैडम आप आइए हमारे जू बीच पे, हमारे मेले साहब ने भी उनको बोला आने के लिए। और पूरे प्रशासन, अभी क्या होता है मैडम, प्रशासन या कोई आता है अभी क्लीन हो, लेकिन